हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. मला ठाऊक नाही तो मला काय शिक्षा देणार आहे. आणि वरून तुम्ही आहात की हसताय. तुम्ही माझी मदत केली पाहिजे ना, इशिता घाबरलेल्या स्वरात म्हणाली. इशिताच्या भीतीकडे पाहून जान्हवी खन्ना हसत म्हणाली, मी तुझ्यावर हसत नाहीये, मी तर कबीरवर हसते. एवढा मोठा शैतान तुला काहीही न बोलता कसा गेला? म्हणजे जो कोणी त्याच्यासमोर तोंड उघडतो त्याला तो कधी जगातूनच गायब करून टाकतो किंवा तुरुंगात पाठवतो, पण त्याने तुला काहीच म्हटलं नाही. ही तर खूपच आश्चर्याची गोष्ट आहे. असो, जर त्याने आत्ता काहीच म्हटलं नाही तर पुढेही काही बोलेल असं वाटत नाही. कदाचित त्याला तुझ्या बोलण्याने काही फरकच पडला नसेल किंवा त्याने तुझं बोलणं दुर्लक्षित केलं असेल. तू हे सगळं मनावर घेऊ नकोस. चुपचाप टेबलावर ये आणि गरमागरम जेवण खा. मी आता जेवण बनवलं आहे आणि तुम्ही सगळ्यांनीच ते संपवलंच पाहिजे. हे म्हणत जान्हवी खन्ना हसून निघून गेली. जान्हवी गेल्यावर अनया इशिताकडे पाहत म्हणाली, लवकर जेवण कर. काय माहिती तुलाही 24 तास काही खायला मिळालं नाही तर. हे म्हणून अनया हसत टेबलावर बसून जेवायला लागली. इशिताने तिच्याकडे पाहिलं आणि तीही शांतपणे बसून जेवू लागली. दरम्यान कबीर ऑफिसात आपल्या केबिनमध्ये बसून लॅपटॉपवर काम करत होता, पण त्यांचं लक्ष पुन्हा पुन्हा इशिताने म्हटलेल्या गोष्टींकडे जात होतं. इशिताने त्याच्यावर ज्या प्रकारे ओरडलं होतं ते आठवलं की त्याचा राग अनावर होत होता. काम करतानाच त्याच्या मनात तेच विचार घोळत होते. तेवढ्यात त्याच्या केबिनचं दार उघडलं. दारात उभा असिस्टंट दिसताच कबीरने त्याला आत येण्याचा इशारा केला. असिस्टंट म्हणाला, सर, मिस्टर सोहेल मित्तल यांच्या ईमेलचा रिप्लाय आला आहे. ते उद्या तुमच्यासोबत मीटिंग घेऊ इच्छितात. खरं तर सगळ्या क्लायंटचे रिप्लाय आलेत, पण सोहेल मित्तल यांचा शेवटी आलाय. आत्ता कळलं म्हणून लगेच तुम्हाला सांगायला आलो. हे ऐकताच कबीरच्या चेहऱ्यावर एक कपटी हास्य उमटलं. त्याने असिस्टंटला निघून जाण्याचा इशारा केला. असिस्टंट गेल्यावर टेबलावर बोट फिरवत तो स्वतःशीच पुटपुटला, सोहेल मित्तल, शेवटी तू तुझ्या सर्वात मोठ्या शत्रूला स्वतःच बोलावलं आहेस. या शहरात येऊन तू मोठीच चूक केली आहेस. जसं वर्षांपूर्वी मी तुला इथून हाकलवून लावलं होतं तसं पुन्हा करीन आणि यानंतर तुला या शहरात पाऊल टाकायची हिंमत होणार नाही. हे म्हणत कबीरने संतापाने हात टेबलावर आपटला. दुसरीकडे सोहेल आपल्या नव्या घरात पोहोचून सर्व नीट पाहत होता. पाहणी झाल्यावर त्याने आपल्या बॉडीगार्डला सांगितलं, काही गोष्टी मला इथे अजिबात आवडल्या नाहीत, त्या मी सांगतो, बदलून टाक. आणि हो, माझ्या बॅगेत काही फोटो आहेत, त्यांचे मोठं फ्रेम करून भिंतीवर लाव. बॉडीगार्ड हसत म्हणाला, सर, तुम्ही काळजी करू नका, मी आधीच त्या सगळ्या फोटोंचे फ्रेम बनवून ठेवले आहेत. मला माहिती आहे ते फोटो तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत. फोटोज इथे तुमच्या समोर आहेत, पहा. जर काही आवडलं नाही ना तर सांगा, मी बदलून देतो. बॉडीगार्ड निघून गेल्यावर सोहेलची नजर टेबलावर ठेवलेल्या मोठ्या कार्टनवर गेली. त्या कार्टनमध्येच ते फ्रेम होते. तो सोफ्यावर बसत म्हणाला, शेवटी मी त्या जागी आलो जिथे माझ्या बालपणीच्या आठवणी जोडलेल्या आहेत. काश माझं कुटुंबही आज माझ्यासोबत असतं, तर मला माझ्या शहरातून दूर जावं लागलं नसतं. पण काही हरकत नाही, जोपर्यंत मला माझ्या कुटुंबाचा खून करणारा सापडत नाही तोपर्यंत मी या शहरातून जाणार नाही. आता कबीर खन्ना देखील मला हकलवून लावू शकणार नाही. आधी मला माहीत नव्हतं की माझ्या कुटुंबाचा खूनी इथेच आहे, पण आता माहीत झाले तर मी त्याला जगाच्या टोकाला जाऊन शोधून काढेन. तो इतक्या सहज फिरू शकत नाही. हे म्हणत सोहेलने कार्टन उघडायला सुरुवात केली. आतून त्याने एक छोटं फ्रेम काढलं. त्यात 4 जणांचा फोटो होता. फोटो पाहत तो हळू आवाजात म्हणाला,
मॉम, डॅड, आजही तुमची खूप आठवण येते. काश त्या दिवशी मी तुम्हाला वाचवू शकलो असतो. काश माझी छोटी बहीण माझ्यासोबत असती, तर तुम्ही आज इथे असता. माझ्या छोट्या चुकांमुळे मी माझी बहीण गमावली. पण आता मी शांत बसणार नाही जोपर्यंत माझ्या कुटुंबाचा कुणी सापडत नाही. तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही, जेव्हा माझ्या डोळ्यांसमोर माझं कुटुंब संपत होतं आणि माझी बहीण रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. हे आठवताच सोहेलने रागाने फ्रेम घट्ट पकडली. आणि त्यानंतर दरम्यान इशिता जेवत असताना तिला सतत शिंका येत होत्या. अनयाने हसत म्हटलं, बहुतेक भाऊ ऑफिसात बसून तुझ्या शिक्षेचा विचार करतायत. इशिता चेहरा वाकवत म्हणाली, मी आधीच घाबरले आणि तू वरून आणखी घाबरवते आहेस. माझं पोट भरले, मला आता भूक नाही, मी खोलीत जाते. हे म्हणून तिने अर्ध जेवण सोडलं आणि बॅग घेऊन थेट खोलीत गेली. तिच्या गेल्यानंतर अनयाने जेवण संपवलं आणि स्वतःच्या खोलीत जाऊन कपडे बदलून बेडवर बसली. फोन हातात घेतल्यावर तिला इंस्टाग्रामवर बरेच मेसेजेस दिसले. एका व्यक्तीने काही फोटो पाठवले होते. ते पाहून अनया आश्चर्याने म्हणाली, अरे, हे तर कॉलेजचे फोटो आहेत. पण भावाच्या उपस्थितीत कोणाची हिंमत झाली जी परवानगीशिवाय हे फोटो काढले? मयंकने रिप्लाय करत लिहिलं, हे फोटो ईशानने कॉलेजच्या वेळी काढले होते. भावाला पण माहिती नाही, पण तोही तिथे होता. खरं तर यात वहिनीच्या चेहऱ्यावरचा भीतीचा भाव स्पष्ट दिसतोय. पण मला चांगलं वाटते की भाऊ बॉडीगार्डसारखे तिचं रक्षण करत होते. हे वाचून आदित्य आणि ईशान दोघेही रिप्लाय करायला लागले. अनयाने उदास इमोजी पाठवत म्हटलं, नाही, तसं अजिबात नाही. भाऊ इशिताची मदत करायला आले होते, पण तिला सांगितलं की ते मदत करायला नाही, तर माझ्या बहिणीची बदनामी होऊ नये म्हणून आले आहेत. हे ऐकून इशिताला खूप वाईट वाटलं. ती भीतीखोर आहे हे मी मानते, पण भावाने असं म्हणायला नको होतं. त्यापेक्षा काहीच बोललं नसतं तर बरं झालं असतं. वरून आज तिने तर हद्दच केली. दुपारी भावावरच ओरडली. हे वाचून मयंक आणि ईशानने आश्चर्याचे इमोजी पाठवले. अनया हसत म्हणाली, इशिताची अवस्था अशी आहे की ती घाबरून काहीच बोलत नाही. माहीत नाही भाऊ काय करतील, पण माझं असं वाटतंय जेव्हा तिने भावावर ओरडलं तेव्हा ते काही न बोलता निघून गेले. म्हणजे कदाचित काही करणार नाहीत, तरी इशिता घाबरूनच आहे. मयंक म्हणाला, तुला कोणी सांगितलं की भाऊ आपल्यासमोर ओरडणाऱ्यांना इतक्यात सोडतात? मला वाटतं ते नक्कीच शिक्षा देतील. तू तिच्याजवळ राहून तिला समजाव आणि जर शिक्षा फार कठोर असेल तर आम्हाला सांग, आम्ही मदत करू. आदित्यने हसत टोमणा मारला, हो हो, तुम्ही दोघं तर मदत करायलाच हवी, कारण तुम्हाला कबीरच्या शिक्षा पद्धतीची सवय झाली आहे. हे वाचून मयंक आणि अनया शांत झाले आणि ग्रुपमध्ये चर्चा पुन्हा कबीर इशिताकडेच वळली. ते सर्व आपापल्या कामात गुंतले होते. त्यांना याची कल्पना नव्हती की कबीर ऑफिसमध्ये बसून त्यांचे संदेश वाचत होता. सगळ्यांचे मेसेज वाचून कबीरच्या चेहऱ्यावर एक शैतानी हास्य उमटलं. मोबाईल बंद करून खुर्चीतून उठत तो स्वतःशी म्हणाला, माझी ही भित्र्या बायको माझ्याविषयी विचार करून घाबरते. आता तिला दाखवून देतो की कबीर खन्नासमोर आवाज उठवायची हिंमत म्हणजे काय असतं. तिचा हा भीतीचा चेहरा जर आणखी भयानक भीतीत बदलला नाही तर माझं नावही कबीर खन्ना नाही. रात्री खन्ना मेन्शन. इशिता अजूनही गार्डनमध्ये फिरत होती. मनात अस्वस्थता आणि भीती भरभरून राहिली होती.
तिला कबीरच्या खोलीकडे जाण्याची सुद्धा भीती वाटत होती. वारंवार मोबाईलमध्ये वेळ पाहत ती घराच्या आतल्या बाजूला नजर टाकत होती. रात्रीचे 11 वाजले होते, त्यामुळे घरातील सगळे आपापल्या खोलीत होते. तिने पुन्हा घराच्या आत पाहिलं आणि मग नखं चावत पायात चुळबुळ करत ती तिथेच फिरत राहिली. तिला कल्पनाही नव्हती की ज्या व्यक्तीची ती इतकी भीती करत होती तोच व्यक्ती मुख्य दरवाजाजवळ उभा राहून तिच्याकडे पाहत होता. कंपनीतून आज उशिरा घरी आलेल्या कबीरची नजर गार्डनमध्ये फिरणाऱ्या घाबरलेल्या इशितावर गेली. तिच्या चेहऱ्यावरची भीती पाहून कबीरच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच शैतानी हास्य उमटलं. त्याला आता समजलं होतं की इशिता इतकी का घाबरली आहे. माझी भित्री बायको माझ्यापासून लपते. काय वाटतं तिला मी तिला इतक्यात सोडून देईल? एकतर हिने माझ्यावर आवाज चढवला आणि त्यात ग्रुपमध्ये तमाशा केला. हिला घाबरलेली पाहून मला मज्जा येते. आता हिची ही भीती तिच्यावरच भारी पडेल. तो स्वतःशीच कुजबुजला. हळूहळू पावलं टाकत तो तिच्या जवळ गेला. थोड्याच वेळात तो तिच्या अगदी मागे उभा राहिला. इशिता पुढेच बघत होती. त्याने थोडं वाकून तिच्या कानाजवळ हलक्या आवाजात विचारलं, "डिड यू मिस मी?" इतकंच ऐकताच इशिता दचकून वळली. अचानक वळल्याने तिचा तोल गेला आणि ती खाली पडण्याच्या बेतात होती. पण कबीरने वेळेतच तिला घट्ट पकडलं. त्याच्या हातात अजूनही ग्लोव्ज होते, त्यामुळे त्याला तिला पकडायलाही काही अडचण आली नाही. इशिता आश्चर्य आणि भीतीने कबीरच्या चेहऱ्याकडे पाहत होती. त्याच्या ओठांवरचं हसू तिला अधिकच गोंधळात टाकत होतं. ते प्रेमाचं होतं की एखाद्या शिकारीचं तिला कळत नव्हतं. तिच्या चेहऱ्यावरची भीती पाहत कबीरने दुसऱ्या हाताने तिच्या चेहऱ्यावर बोट फिरवत हलक्या आवाजात म्हटलं, "माझ्याविषयी विचार करत तू काही जास्तच घाबरली आहेस. म्हणूनच तुझं मेंदूसोबत शरीरही ऐकणं बंद केलं आहे. जेव्हा माझी इतकी भीती वाटते तेव्हा माझ्यावर ओरडायची हिंमत कुठून आली? तुला वाटलं मी तुला इतक्यात सोडून देईल? मी तर माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहणाऱ्यालाही सोडत नाही आणि तू तर माझ्यावर ओरडलीस." कबीरचं बोलणं ऐकून इशिता घाबरत म्हणाली, "पण मी तर तुमची पत्नी आहे ना? मग तुम्ही माझ्यासोबत काही चुकीचं करणार नाही ना?" त्यावेळी माझा अर्थ असा की मी मुद्दाम ओरडले नाही. ते तर तोंडातून चुकून निघालं. कृपया ती गोष्ट विसरून जा. ती थरथरत बोलत असताना कबीर अजूनही तिला बाहुपाशात धरून होता. दोघांनाही याची जाणीव नव्हती की ते किती जवळ आले होते. कबीर तिच्याकडे पाहत असतानाच त्याला जाणवलं की ती इशिता कुठेतरी दुसरीकडे पाहत आहे आणि तिचं शरीर भीतीने थरथरत आहे. ती आधीपासूनच कबीरला घाबरलेली होती, पण त्याच्या मागे काहीतरी पाहताच तिच्या डोळ्यात भीती अधिकच वाढली. ती पटकन कबीरपासून दूर सरकत घाबरलेल्या आवाजात म्हणाली, "शेर." तिच्या तोंडून शेर हा शब्द ऐकताच कबीरने मागे वळून पाहिलं. त्याचंही लक्ष त्या वाघावर गेलं, जो गुरगुरत त्याच्याकडे पाहत होता. तो वाघ हळूहळू त्यांच्या दिशेने पुढे येत होता. इशिताने भीतीने कबीरला घट्ट पकडलं, तर कबीर त्या वाघाकडे रागाने पाहत म्हणाला, "एलेक्सुम, इथे काय करत आहेस?" कबीरच्या तोंडून एलेक्स हे नाव ऐकताच इशिता थोडी गोंधळली. तिच्या डोळ्यांपुढे हे दृश्य अजूनच विचित्र वाटत होतं. तिचा राक्षसी नवरा एका वाघाशी बोलत होता आणि त्याला विचारत होता की तो इथे काय करत आहे. त्या क्षणी कबीर तिला अगदी वेड्यासारखं दिसत होता. समोर उभा असलेल्या एलेक्सकडे पाहत कबीर पुन्हा रागाने म्हणाला,
मी विचारतोय इथे काय करत आहेस तू? तुझी हिंमत कशी झाली तुझ्या जागेवरून इथे येण्याची? कबीर त्या वाघासोबत बोलत असताना म्हणतो. कबीरच्या रागाकडे दुर्लक्ष करून ॲलेक्सची नजर इशिताकडे वळाली. ती कबीरला घट्ट धरून उभी होती. हे पाहून ॲलेक्सच्या मनात आले की इशिता वाईट बाई आहे आणि ती कबीरला नुकसान पोहोचवायला आली आहे. म्हणून त्याने कबीरकडे न पाहता सरळ इशिताच्या दिशेने पावले टाकली. इशिताने पाहिलं की ॲलेक्स तिच्याकडे येतो आहे. ती घाबरून कबीरपासून दूर झाली आणि मागे सरकू लागली. कबीरने ॲलेक्स इशिताकडे सरकत असल्याचं पाहिलं आणि त्याला थांबवायचा प्रयत्न केला. पण ॲलेक्स थांबायला तयार नव्हता. इतक्यात कबीरची नजर इशिताच्या चेहऱ्याकडे गेली. तिच्या चेहऱ्यावरचा भीतीचा भाव त्याला एकदम मज्जा वाटली. त्याच्या डोक्यात लगेचच एक कल्पना आली. जर ॲलेक्सने इशितावर हल्ला केला तर ती भीतीपोटी घर सोडून जाईल. हेच संधी समजून तो शांतपणे दोघांकडे पाहू लागला. ॲलेक्सपासून बचाव करत मागे सरकत इशिता म्हणाली, माझ्याजवळ येऊ नकोस. मी अजिबात चविष्ट नाही. तू इथून निघून जा. तिचं बोलणं ऐकताच ॲलेक्स गुरगुरू लागला. जणू तो तिचं बोलणं समजत होता. मग तो आणखी वेगाने तिच्या दिशेने आला. इशिता मागे सरकत असतानाच अचानक एखाद्या दगडाला आपटली आणि खाली पडली. आता मागे जायला काही जागा नव्हती. तिने डोळे बंद करत भीतीने म्हणाली, मी सांगते ना, मी अजिबात चविष्ट नाही. तू प्लीज इथून निघून जा. तुला हवं असेल तर त्यांना खाऊ शकतोस. ते सुद्धा तुझ्यासारखेच राक्षस आहेत. तुला त्यांच्यासोबत खूप मज्जा येईल. मी तुमच्या दोघांच्या जवळ अजिबात जाणार नाही. तू सांगशील तर मी तुला खूप खूप छान छान जेवण बनवून देईन. खूप गोष्टी बोलेन. पण प्लीज माझ्यापासून दूर राहा. तिचं बोलणं ऐकून कबीरला हसू आलं. पण तो हसू दाबून रागाने म्हणाला, काय? तुला मी राक्षस दिसतोय? आता तर मी तुझं प्राण वाचवणारच नाही. मग तो ॲलेक्सकडे पाहून म्हणाला, ॲलेक्स, तुला मी परवानगी देतो. हिला घराबाहेर काढून टाक. हे ऐकताच इशिताच्या डोळ्यातली आशेची किरण विझली. तिला वाटलं होतं की कबीर तिची मदत करेल, पण तो तर जणू या गोष्टीची काही संबंधच नाही अशा थाटात वागत होता. ॲलेक्सकडे एक कटाक्ष टाकून इशिता गुस्स्याने उठली. कबीरजवळ जाऊन म्हणाली, तुम्ही खरंच पहिल्या नंबरचे राक्षस आहात. बायको एवढी घाबरलेली आहे आणि तुम्ही मदत करण्याऐवजी उलट ॲलेक्सला सांगता की मला घराबाहेर काढा. ॲलेक्स कोण आहे मला काढून टाकणारा? आणि तुम्ही सुद्धा मला माझ्या मर्जीशिवाय घराबाहेर काढू शकत नाही. ॲलेक्स वाघ असला तरी मी त्याला अजिबात घाबरत नाही. मी तर त्याला सांगेन की माझ्याऐवजी तुम्हालाच खाऊन टाक. तुम्ही गेलात ना तर पूर्ण कुटुंब आनंदात राहील. तुम्ही खरंच फार वाईट माणूस आहात. तुमच्यासमोर इतकी गोड निरागस मुलगी मदतीसाठी उभी आहे आणि तुम्ही तिची मदत न करता उलट राग काढत आहात. मग इशिता ॲलेक्सकडे पाहून म्हणाली, आणि तू तू कोण मला खाणारा? तुला दिसलं नाही का? हे माझ्या आधी तुझ्यासमोर उभे होते. तुला हवं होतं तर त्यांनाच संपवू शकत होतास. पण मला पकडलंस. जर पुन्हा माझ्या जवळ आलास ना तर मीच तुला घराबाहेर हाकलून देईन. हे बोलून इशिताने रागाने आपले अश्रू पुसले आणि तिथून निघून गेली. ॲलेक्स तिच्या रागाने एवढा घाबरला की जमिनीवर बसून मासूम चेहरा करत तिच्याकडे पाहू लागला. कबीरवर इशिता ओरडत असताना ॲलेक्सलाही विश्वास बसत नव्हता. त्याला असं वाटत होतं जणू कबीर स्वतःच्या सावलीशी बोलत आहे. ॲलेक्सने आयुष्यात पहिल्यांदा कुणाला कबीरवर ओरडताना पाहिलं होतं. त्यामुळे तो आता इशिताला घाबरू लागला होता.
कबीरवर जेव्हा एखादी मुलगी ओरडू शकते तेव्हा ती मुलगी त्याला त्याच्या आयुष्यातून सहजपणे दूरही करू शकते. कबीरने पाहिलं की इशिता पुन्हा त्याच्यावर ओरडून निघून गेली आहे, तेव्हा त्याच्या डोळ्यांचा कटाक्ष अरुंद झाला. पण लगेचच त्याने एलेक्सकडे पाहिलं तर त्याचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. एलेक्स भीतीपोटी जमिनीवर बसलेला पाहून कबीर रागाने दात घासत म्हणाला, मी तुला इतकं काही शिकवलं, उत्तम ट्रेनिंग दिलं, जेणेकरून तू सगळ्यांच्या गोष्टी समजू शकतील. पण याचा अर्थ असा नाही की एखादी मुलगी माझ्यावर ओरडून जाईल आणि तू भीतीने खाली बसून राहशील. तू तिच्यावर हल्ला का केला नाहीस? माझा आदेश का पाळला नाहीस? मी तुला सांगितलं नव्हतं का की त्या मुलीला या घरातून बाहेर काढ? पण तुला पाहून तर मला असं वाटतंय की तू स्वतः तिच्यापासून घाबरलास. कबीरचं ऐकून एलेक्स उठला आणि मान हलवत होकार देऊ लागला. जणू सांगत होता की तो खरंच इशितापासून घाबरला आहे. हे पाहून कबीर रागाने मूठ घट्ट करून म्हणाला, तुला मी सोडणार नाही. तू माझी बदनामी केली आहेस. सर्वप्रथम तुला मी तुझ्या जागेवर परत पाठवणार आहे. तुला शिक्षा मिळेपर्यंत तू सुधारशील असं वाटत नाही. आज तू इथेच राहा, पण उद्या सकाळी इतरांसोबत निघून जा. जर तू मला उद्या इथे दिसलास तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. असं म्हणून कबीर रागाने निघून गेला. कबीर निघताना पाहून एलेक्सने ओठ पाडले. जणू सांगत होता, यात माझा काय दोष? जिच्यासमोर स्वतः कबीरच काही करू शकला नाही, त्याच्यासमोर मी काय करू शकलो असतो? हे मनात विचारत त्याने वर पाहिलं, जिथून कबीरच्या खोलीची खिडकी दिसत होती. मग तो शांतपणे गार्डनमध्ये जाऊन आपल्या जागी बसला. कबीर जेव्हा आपल्या खोलीत आला तेव्हा त्याने पाहिलं की बाल्कनीचा दरवाजा बंद आहे. ते पाहून त्याला समजलं की इशिताने भीतीपोटी तो दरवाजा आतून बंद केला आहे. हे विचारून त्याच्या चेहऱ्यावर एक कपटी हास्य उमटलं. पण लगेचच त्याला काही आठवलं आणि तो बेड शेजारच्या टेबलावरून मेडिकल बॉक्स घेऊन बाल्कनीच्या दरवाजाजवळ गेला. त्याने हातातला मेडिकल बॉक्स पाहिला. त्यालाच कळेना की तो इशिताची मदत का करतोय. पण जास्त न विचार करता त्याने दुसऱ्या हाताने दरवाजा ठोठावला. आत बसलेली भीतीने थरथरणारी इशिता घाबरली आणि त्यानंतर बराच वेळ ठोठावूनही दरवाजा न उघडल्यावर कबीरने रागाने दात घासत म्हणाला, इशिता दरवाजा उघड. कबीरचा भयावह आवाज ऐकून इशिता घाबरत म्हणाली, नाही, मी दरवाजा उघडणार नाही. जर मी उघडला तर तुम्ही माझ्याबरोबर काय कराल कोण जाणे. कारण मी दुसऱ्यांदा तुमच्यावर ओरडली आहे आणि आता तुमचा राग तर आकाशाला भिडला असेल, असं इशिता म्हणते. हे ऐकून कबीर पुन्हा रागाने म्हणाला, पहा, जर तू दरवाजा उघडला नाहीस तर मला तो तोडावा लागेल आणि एकदा मी तो तोडला तर तुला माझ्यापासून कोणी वाचू शकणार नाही. म्हणून शांतपणे चांगल्या मुलासारखी दरवाजा उघड. कबीरचं ऐकून इशिताचे डोळे विस्फारले. तिला अपेक्षाच नव्हती की तो दरवाजा तोडण्याची धमकी देईल. दुसरा मार्ग नसल्याने तिने शांतपणे उठून हळूच दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच कबीरची नजर इशितावर गेली. लगेचच त्याने तिच्या हाताकडे पाहिलं, जिथे किरकोळ जखम झाली होती. रक्त थांबलं होतं, पण जखम स्पष्ट दिसत होती. तो लगेच बाल्कनीत गेला, मेडिकल बॉक्स टेबलावर ठेवला आणि म्हणाला, मला तुझी मदत करण्यात काही इंटरेस्ट नाही, पण तुझ्या हाताला झालेल्या जखमेमुळे संसर्ग होऊ शकतो आणि त्याचा त्रास माझ्या घरच्यांनाही होऊ शकतो. म्हणून शांतपणे बॉक्समधून औषधं काढून हाताला लावून घे. असं सांगून कबीर एक कटाक्ष टाकून आपल्या खोलीत निघून गेला. कबीरचं ऐकून इशिता आधी चकित झाली, पण नंतर तिच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित उमटली.
इतकं झाल्यानंतरही कबीरने तिच्यावर राग काढला नाही. हे पाहून ती कुठेतरी आतून आनंदी झाली, पण मनाच्या तळाशी तिला भीतीही वाटत होती. कबीर शांत असेल तर याचा अर्थ पुढे तो काहीतरी मोठं करणार आहे. सध्या तिने पुन्हा बाल्कनीचा दरवाजा बंद केला. टेबलजवळ येऊन बॉक्समधून औषधं काढून हाताला लावू लागली. दरम्यान आता इथे मित्तल मेन्शनमध्ये सोहेल डायनिंग टेबलवर बसून जेवत होता. तेव्हा एक माणूस त्याच्याजवळ आला. सोहेलने त्याच्याकडे पाहून जेवण थांबवलं आणि हळू आवाजात विचारलं, काही बातमी मिळाली का? तो माणूस वर पाहत म्हणाला, हो सर, मोठी बातमी मिळाली आहे. ठीक आहे, सोफ्यावर बसून माझी वाट पहा, मी थोड्याच वेळात येतो. असं सांगून सोहेल पुन्हा जेवायला लागला. जेवण संपल्यानंतर तो सोफ्याजवळ जाऊन बसला. तेव्हा तो माणूस उठून म्हणाला, सर, मी कबीर खन्नाबद्दल बरीच माहिती मिळवली आहे. गेल्या काही वर्षात त्याने इथे राहून खूप यश मिळवलं आहे. इतकंच नव्हे तर त्याने अनेकांना मार्गातून दूरही केलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल, मला सुद्धा खूप आश्चर्य वाटलं. माझ्या माणसाने सांगितलं की आत्ता कबीर खन्नाच्या घरी त्याची पत्नी आहे आणि ती त्याच्यासोबतच राहते. हे ऐकून सोहेलचे डोळे अरुंद झाले. त्याला विश्वासच बसत नव्हता की कबीर खन्नासारखा माणूस लग्न करेल. तो कबीरला बराच काळ ओळखत होता आणि त्याला खात्री होती की तो कधीच लग्न करणार नाही. सोहेल शांत राहिल्याचं पाहून तो माणूस पुढे म्हणाला, आणि सर, त्याची बहीण अनाया खन्ना आता दुसऱ्या कॉलेजमध्ये गेली आहे. कबीरची पत्नी आणि अनाया खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. लग्नाआधीपासून त्यांची घट्ट मैत्री होती, जी आता नात्यात बदलली आहे. तुम्हाला काही आदेश द्यायचे असतील तर सांगा, मी ते सहज पूर्ण करेन. तुम्ही कबीर खन्नाच्या पत्नीला भेटू इच्छिता का? हवं असेल तर आपण तिला किडनॅप करून इथे आणू शकतो. हे ऐकून सोहेल उठला आणि म्हणाला, नाही, तिला किडनॅप करण्याची गरज नाही. आत्तासाठी मला फक्त कबीर खन्नाला भेटायचं आहे आणि या भेटीत मी त्याला असा मोठा धक्का देईन की त्याला स्वतःलाही विश्वास बसणार नाही की सोहेल मित्तल त्याला एकाच वेळी फसवू शकतो. सध्या तू जाऊ शकतोस. अजून काही बातमी मिळाली तर मला लगेच कळव आणि मी आदेश देईपर्यंत काहीही करू नकोस, सोहेल म्हणतो. हे बोलून सोहेल मित्तल सीढ्यांवरून वरच्या मजल्याकडे गेला. दुसऱ्या दिवशी खन्ना मेन्शनमध्ये सर्वजण डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करत होते. जानकी खन्नाने पाहिले की इशिता अजून आलेली नाही. तेव्हा ती आपल्या सूनबाई जानवी खन्नाकडे पाहत म्हणाली, इशिता दिसत नाहीये, काय झालंय? अजून उठली नाही का? कालसुद्धा माझी नीट भेट झाली नव्हती. वाटलं कॉलेजवरून आल्यावर बोलू, पण ती दिसलीच नाही आणि आता देखील इथे नाहीये. जानकीच्या बोलण्यावर जान्हवीने अनयाकडे पाहिलं. अनया काही बोलण्याआधीच तिने इशिताला पाहिलं, जी बॅग घेऊन सीड्यांवरून खाली येत होती. इशिताला पाहून अनया हसत म्हणाली, हे बघा दादी, तुम्ही नाव घेतलं आणि इशिता हजर झाली. इशिता हसत खाली येत होती, पण तिची नजर टेबलाजवळ बसलेल्या कबीरवर पडताच तिचं हास्य क्षणात गायब झालं. तिला खूप भूक लागली होती, पण कबीरला तिथे पाहून टेबलाजवळ जाण्याची तिची हिंमत झाली नाही. म्हणून ती शांतपणे सोफ्यावर जाऊन बसली. जान्हवीने हे पाहून विचारलं, काय झालं इशिता? तिथे का बसली आहेस तिकडे? इकडे ये, नाश्ता कर. तुला कॉलेजला जायचं आहे. जान्हवीच्या बोलण्यावर इशिताने कबीरकडे पाहिले. कबीर शांतपणे नाश्ता करत होता, पण त्याला समजत होतं की इशिता तिथे का येत नाहीये.
आणि त्यावेळी इशिता शांत सुरात म्हणाली, नाही मॉम, मला अजिबात भूक नाही आहे आणि मी सकाळी इतक्या लवकर नाश्ता करत नाही. कॉलेजमध्ये भूक लागली तर काहीतरी खाईन. आणि त्यावेळी जान्हवी काही बोलणार इतक्यात अनया नाश्ता संपवून म्हणाली, हो मॉम, इशिता बरोबर बोलते. कॉलेजमध्ये छान कॅन्टीन आहे आणि तिथे चांगलं जेवण मिळतं. भूक लागली तर ती तिथे खाईल. खरं सांगायचं तर ही इतक्या लवकर कधीच खात नाही. फक्त रात्री काही खाल्लं नसेल तर सकाळी लवकर भूक लागते. बहुतेक हिने काल रात्री जेवलंय. तुम्ही काळजी करू नका, मी कॉलेजमध्ये तिला खायला देईन, अनया आईला म्हणते. असं म्हणून अनया हात पुसून लगेच इशिता जवळ आली, बॅग घेतली आणि दोघी निघाल्या. कबीरने पाहिलं की इशिता निघून गेली आहे. तेव्हा तो मयंकला म्हणाला, आज मला ऑफिसला थोडा उशीर होईल. एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे. तोपर्यंत ऑफिसचं काम तू सांभाळ. आणि मॉम पण आज ऑफिसला जाणार आहेत, तर माझं पेंडिंग काम त्या करतील, असं कबीर मयंकला म्हणाला. हे बोलून कबीर हात पुसून शांतपणे घराबाहेर गेला. थोड्या वेळाने कॉलेजमध्ये पोहोचल्यावर इशिताने पाहिलं की गार्डनमध्ये खूप गर्दी जमली होती. ती अनयाला विचारते, आज काही आहे का? एवढी गर्दी का? अनया खोल श्वास घेत म्हणाली, हो, आज फुटबॉल मॅच आहे. सगळ्या क्लासमधील स्टुडंट्सने भाग घेतलाय, म्हणून सध्या गार्डनमध्ये प्रॅक्टिस सुरू आहे. मला तर वाटतंय आज क्लासमध्ये अभ्यास होणारच नाही. सगळेच गार्डनमध्ये आहेत. हे ऐकून इशिता गोंधळून म्हणाली, मग आपण इथे काय करू? अभ्यास नसेल तर घरी जाऊया. अनया हसून म्हणाली, आत्ता तर बाहेर पडलो आहोत, परत जाऊन काय करू? चला आपणही मॅच बघू. नेहमी टीव्हीवर पाहिलं आहे, आज प्रत्यक्ष बघू, कसं वाटतंय तेही कळेल. असं म्हणून अनया इशिताचा हात धरून फुटबॉल मॅच चालू असलेल्या ठिकाणी गेली. दोघींची नजर लगेचच राघवकडे गेली, जो कॅप्टन म्हणून सर्वांना नीट सूचना देत होता. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. तर नक्की तिथे राघव त्यांना त्रास तर देणार नाही ना? नक्की काय करेल ते पुढच्या भागात तुम्हाला पाहायला मिळेलच.